नमस्कार. निवडणुकीचा रणसंग्राम या एम सी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज सध्या आहोत प्रभाग क्रमांक 28 ड मध्ये. आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंकज बनसोड. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. निवडणुकीला का सामोरे जात आहेत, कोणत्या मुद्द्यांना घेऊन ते सामोरे जात आहेत आणि कशा पद्धतीनं ही त्यांची निवडणूक असणार आहे, या सर्व गोष्टींचा आपण चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. पहिलाच प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो की बरेचसे उमेदवार हे जे आहेत मोठमोठ्या पक्षांना सोबती घेऊन निवडणूक लढवत आहे. आपण वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवत आहे, म्हणजे त्या तिकीटवरती वंचित बहुजन आघाडी का निवडली? वंचित बहुजन आघाडी एकमेव असा पक्ष आहे जो सिक्युलर आहे आणि वंचित बहुजन आघाडी जो मुद्दा हाती घेते त्याचा निर्णय लागोपर्यंत ते थांबत नाही. तसंच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सदैव वंचितासाठी शोषणासाठी लढत देत असतात, म्हणून वंचित बहुजन आघाडी. नक्कीच, म्हणजे वंचितांचा पक्ष तर वंचित बहुजन आघाडीचे. नक्कीच जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो, प्रत्येक उमेदवाराच्या व्हिजन असतं, म्हणजे प्रत्येक उमेदवाराकडे एक व्हिजन असतं की मला माझ्या प्रभागामध्ये असे काही कामं करायची आहेत. आपण कोणते व्हिजन घेऊन निवडणूक लढवत आहे? सर्वप्रथम तर माझा विजन एक आहे की मुलांना फ्री ऑफ एज्युकेशन. आणि माझ्या वस्तीमधून जिथून मी येतो ती एक स्लम आहे, त्याच्यामुळे 50,000 लोक राहतात तिथे. कॉन्व्हेंट स्कूल बनवायची मला मनापाची. माझ्या मुलांना शिक्षण चांगलं द्यायचं. तिथे इतकं व्यसन नाही आहे, मला व्यसनमुक्त माझा प्रभाग बनवायचा आहे. आणि जिथे कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात राहतात, मला त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा. तो माध्यम कोणताही असो, एन जी ओ मार्फत असो किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल, मला जास्तीत जास्त लोकांना एक चांगला जीवन जगण्यासाठी मदत करायची. नक्कीच. तुम्ही स्लम एरियाचा जो विषय केला आहे, तुमचा एक भाग स्लम एरियामध्ये येतो, एक रिचमध्ये पण येतो. आणि ह्या एरियामध्ये सर्वात जास्त जर आपण विचार केला तर कॉलेज आहेत, क्लासेस आहे आणि हॉस्टेल्स आहेत. महिलांच्या समस्या इकडं, म्हणजे मुलींच्या काही अडचणी आहेत, यावरती आपण कसं? यावरती मी अजून जास्त सुरक्षा वाढवेल. मी CCTV कॅमेरा लावेल. मी जे काही होईल यथाशक्य, हे जर मी व्यसनमुक्त जर केलं ना, अर्धा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह होईल. प्लस मी कॅमेरा लावून तिथे एकदम चांगला परिसर बनवेल. नक्कीच, म्हणजे ह्या घडणाऱ्या घटना व्यसनामुळं होतात. नक्कीच तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवताय. अशी चर्चा असते की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचितांचा आहे. हे खरं आहे का? नाही, बिलकुल नाही. तुम्ही जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकासाठीही काम केलेलं आहे, ते मुस्लिमसाठीही काम केलेलं आहे, OBCसाठी काम केलेलं आहे, इथलचा असलेला गरीब मराठा यांच्यासाठी बाळासाहेबांनी काम केलेलं आहे. ती कोणा एका विशिष्ट ह्याच्यासाठी नव्हे, तर सर्व धर्मसमभावाला घेऊन साहेबांनी काम केलेलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सर्व धर्मातील वंचित आणि गरीब लोकांसाठी लढणारा हा पक्ष आहे. हो, वंचित म्हणजे आम्ही मायक्रो OBC आणि सर्व घटकाला घेऊन चालणारा एकमेव पक्ष आहे, ज्याच्यामध्ये की सर्व धर्म सामील करून घेतो आम्ही. सर्व धर्मसमभाव हा त्याचा उद्देश आहे. नक्कीच. एक तुमच्या वार्डातले असे आतापर्यंतचे काय प्रश्न आहेत की ते प्रलंबित आहे मागच्या कित्येक वर्षापासून? हो, असे एरिया जो आहे ना, 2-3 टप्प्यामध्ये डिवाईड झालेला आहे. आता तो असताना कुठे पाणी येतं, कुठे येत नाही, कुठे पाईपलाईन जुनी आहे, कुठे काही कामामध्ये प्रॉब्लेम असतो, तर तो मला पूर्ण सॉल्व करायचा. एक खट्ट्या सगळं पाणी यायला पाहिजे. रस्ते तर चांगले झालेले आहे, अजून तिथे मला जॉगिंग ट्रॅकची कमी वाटते. बाकी मुलांना खेळण्यासाठी गार्डन्सची कमी आहे, सुरक्षेची कमी आहे. आणि तसं एक जे आमच्याकडे PR कार्ड आहे ते आलेले नाही आहे. एकदा मला ते करून देण्याची इच्छा वाटते, कारण की येणाऱ्या काळामध्ये SRA प्रकल्प आला तर माझ्या बांधवांना चांगले घरं भेटायला पाहिजे. त्यांचं पुनर्वसन होत असताना काय आता यायला नको आहे. हा माझा एक प्रमुख मुद्दा असेल. नक्कीच. एक जर राजकीय विचार केला की सर्वच मोठाले पक्ष आहेत,
मोठ्या पक्षांना निवडणूक लढवताना अडचणी येत नाही, परंतु आपण एका काय म्हणतात त्याला वंचितांसाठी लढणारे नेते आहात. आपल्यासमोर काय आव्हान काय आता आव्हान तर नंतर होईल, पण आव्हान काय? बरेचसे आव्हान आहे. हा जो प्रथमतः हा प्रभाग सिस्टम पहिल्यांदा आला आपल्याकडे, कसा लढाव, कसे वोट द्यायचे, अजून जनजागृती इतकी मोठ्या प्रमाणात झालेली नाही आहे. प्रथमतः मला ते जनजागृती करायची. दुसरे बलदात लोक आलेले, म्हणजे बाहुबली आलेले, पैशावाले आलेले, आणि काय लोक विकत घेण्याचे भाषा करतात, काय गुंड आहे. पण ही जनता सुजाण आहे, जागृत आहे, त्यांना माहिती आहे त्यांचे प्रश्न कोण सोडवू शकतो आणि त्यांच्यासाठी जमिनीची लढाई कोणता पक्ष लढतो. माझ्या मताने बाळासाहेबाला आणि बाबासाहेबाच्या घराण्याला कोणी गद्दार होणार नाही. सर्वजण वंचित बहुजन आघाडी ह्याच पक्षाला वोट करणार. भलेही कोणाकोणी पैसे घेऊ, कोणी कितीही पैशाचा पाऊस पाडो, सगळ्यांचं ठरलं यावेळेस एकच मिशन, ओन्ली वंचित बहुजन आघाडी. नक्कीच. म्हणजे तुम्ही बोलले बाहुबली आहेत, म्हणजे एका गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, पैशावाले आहेत. प्रभागात किंवा वार्डात पैसे घेऊन मतदान होईल? नाही. मतदान होईल विकासाला, मतदान होईल त्यांना जो साथ देतो व्यक्ती त्याला, त्यांच्या कामी जो व्यक्ती येतो त्यांना, आणि एका विचारधारेला, आणि आंबेडकरी निष्ठावान जो असेल, जो चळवळीची निष्ठावान असेल, जो आंबेडकर घराण्याची निष्ठावान असेल त्यालाच. हे झालं आहे. एक असा पण मुद्दा येतो की प्रत्येकजण निवडणुकीला सामोरे जाताना पहिला मुद्दा असतो पाणी, रस्ते, शिक्षण. तुमच्या वार्डामध्ये पाण्याच्या समस्येबद्दल बोललेत, शिक्षणाबद्दल बोललेत, आणि रस्त्यांतर चांगलेच आहे. तुमच्या प्रभागात एका आमदाराचं सुद्धा ऑफिस आहे. काय वाटतं की प्रतिष्ठेची लढाई? नक्कीच प्रतिष्ठेची लढाई असेलच ही. पण आमचे कामं त्याला उत्तर देणार. आमचा जो जनतेशी संवाद आहे तो उत्तर देईल त्यांना. पैसा कितीही चालेल, काहीही होईल, पण आमचे कामं, आमचे त्यांच्याप्रती असलेलं प्रेम, हे सगळं काही बघता ह्यावेळेस आंबेडकरी जनता, माझ्याकडे बौद्ध मुस्लिम दोन्ही समाज आहे. दोन्ही समाजासाठी बाळासाहेबांनी बरंच काही केलं. मला असं वाटतं की त्या कामाची पावती बाळासाहेबाला वोट देऊन ते नक्कीच करणार. नक्कीच. हां, पहिला जो माझा प्रश्न होता की पाणी, रस्ते आणि शिक्षणावरती सगळेच निवडणूक लढवता, या व्यतिरिक्त आपले काय आणखी मुद्दे? मी स्वास्थ्यबद्दल जास्त हे करणार आहे, भर देणार आहे. आणि त्याच्यानंतर जे त्यांची घरं आहे त्याला सुरक्षित करण्यासाठी PR कार्ड असेल, येणाऱ्या काळामध्ये त्यांचं असणारं भवितव्य चांगलं करण्यासाठी घरकुल योजना. पण मी घरकुल योजना एकदम साफ चालवेल. ज्याला खरंच गरज आहे त्यांनाच देईल, त्यांच्यासाठीच लढेल. हा माझा नक्की, बिना काही कमिशन घेता, बिना काही हे घेता, मी एकदम क्लीन आणि नीटली त्यांना घरकुल घेऊन देईल. बरं, एक साधारण प्रश्न, वंचितसोबत किती वर्षापासून? मी गेल्या 8 वर्षापासून वंचित सोबत आहे. जेव्हा वंचित बहुजन आघाडी फॉर्म झाली त्या वेळेसपासून. नक्कीच. म्हणजे तुमच्या 8 वर्षाचा हा कार्यकाळ आहे. निवडणुकीमध्ये तुमच्याकडं खूप सारे व्हिजन आहेत, खूप सारे मुद्द्यांवरती अनुसरून तुम्ही निवडणूक लढवताय. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला राहील, मतदारांना, नागरिकांना काय आवाहन करशाल? ही वेळ आहे जागृततेची. आज नाही तर कधी नाही. आपल्याकडे 10 वर्षानंतर निवडणूक येत आहे. पैशाचा पाऊस येईल, सर्व काही होईल. मटण, चिकन, बिर्याणी हे सगळं काय वाटल्या जाईल, आमिषा दिल्या जाईल. आमिषाला बळी पडायचं नाही. जो तुमच्या कामी येतो व्यक्ती त्यालाच वोट द्या. देत असताना हे अवश्य बघा की कोणाची ताकद जास्त आहे आणि कोण निवडून येऊ शकेल, त्याच्या पाठीशी राहा. आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ राहा, आंबेडकर घरांशी एकनिष्ठ राहा. आणि आपल्या लेकराला, जो आपल्या वॉर्डामधला आहे, जो तुमच्यासमोर वाढला, अशा व्यक्तींना मत द्या. पैशाला आणि भूलतापाला बळी पडू नका. फक्त आणि फक्त एक आपला जो हक्क दिला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा, तो विकू नका.
आपल्या मताने आपल्या मनातील माणसाला निवडून द्या. आंबेडकरी चळवळीच्या माणसाला द्या, वंचित बहुजन आघाडीला द्या आणि प्रकाश आंबेडकर यांना द्या. नक्कीच बाबासाहेबांनी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे मतदानाचा तो नक्की सर्वांनी बजावला पाहिजेत असंही त्यांनी आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे की कोंबडी येईल, चिकन येईल, मटण येईल, ह्या सर्व बोलथापांना बळी पडू नका, हाच खरंच जनजागृतीचा विषय आहे. त्यांनी केलेलं आव्हान त्यांना किती सहकार्य करेल याकडे आता सर्व नागरिकांचं लक्ष लागलं आहे. नक्कीच आपणही मतदान करा आणि लोकशाही मजबूत करा. हाच या मुलाखतीचा शेवट राहील. पुन्हा भेटूया पुढील एका मुलाखतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.